फुलत आहे, कळी उमलत आहे. अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरुवात होत आहे. आज 6वी ब चा वर्ग परिपाठ सादर करत आहे. सांगून सर्वांना थोरांचे विचार, रुजू ज्ञान विज्ञान सुसंस्कार. सांगून सुविचार. आजचा सुविचार सांगण्यासाठी येत आहे प्रणित धर्मसाले. माझे नाव प्रणित धर्मसाले. आजचा सुविचार. नशिबाचा प्रकाश चालू असावा, बंद पण कर्माचा दिवा कधीही विझू नये, कारण चांगले कर्म हे तुकोबारायांच्या गाथेप्रमाणे असते. कोणीही कितीही बुडवण्याचे प्रयत्न केले तरीही ते तरंगते. धन्यवाद. कधी सोनेरी कधी काळा दिवस असतो. विशेष सादर होत आहे आजचा दिनविशेष सांगण्यात येत आहेत रुद्र मोती बोले. नमस्कार, माझे नाव रुद्र विठ्ठल मोती बोने. आजचा दिनविशेष 1913 रवींद्रनाथ टागोर यांना स्वीडिश अकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले. 1855 आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ यांचा जन्म. 1917 महाराष्ट्राचे 5वे व 9वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म. धन्यवाद. कोठे घात कोठे अपघात, काय घडेल या जगात, जाणून घेऊया आजच्या बातम्या सांगण्यासाठी येत आहे सुदर्शन होनराव. माझे नाव सुदर्शन होनराव. आजच्या ठळक बातम्या. आज साधना विद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा होणार. मुकेश बुद्धिबळात विश्वविजेता ठरला. मंत्रिमंडळाचे खाते वाटप 14 डिसेंबर रोजी होणार. संस्कारांशी नाते जडे, बोधकथेतून घेऊ धडे. आजची बोधकथा सांगण्यासाठी येत आहे सोम लोखंडे. माझे नाव आहे सोम गणेश लोखंडे. माझ्या गोष्टीचे नाव संपत्तीचा उपयोग. एका कंजूस मनुष्याने सर्व संपत्ती विकून आलेल्या पैशाची सोन्याची लगड बनवून घेतली व ती सोन्याची लगड पुरून ठेवली व ते सोन्याच्या लगडीकडे डोळे करून पाहत असे व समाधान मानित असे. एका मजुराने त्याच्यावर लक्ष ठेवले व त्याला त्याचे गुपित समजले. गुपित समजल्यावर तो मनुष्य सोन्याच्या लगडीला लांबविले. दुसऱ्या दिवशी कंजूस मनुष्य त्या जागी आला व रिकामा खड्डा पाहून तो जोराने ओरडू लागला. एका रस्त्यावरून जाणाऱ्या मनुष्याने त्याला कारण काय विचारले. सर्व समजल्यावर तो म्हणाला, बाबरे, दुःख होण्याचं काहीच कारण नाही. तू त्या सोन्याच्या लगडीचा उपयोग करत नव्हता, त्यामुळे त्या सोन्याच्या जागी एक दगड ठेव व त्याला सोने म्हणून पाहत जा. तात्पर्य, आपल्याजवळ असूनही ते नसल्यासारख्या असतात. त्या गोष्टीचा उपभोग घेतला नाही तर त्या गोष्टी असूनही नसल्यासारख्या असतात. धन्यवाद. Hello friends, we are 6th students presenting a English activity. Activity name is an invisible bench. Hey, what are you doing? I am sitting on the invisible bench. Can I join you? Sure. Hey, what are you doing? We are sitting on the invisible bench. Can I join you? Sure. What are you doing, guys? We are sitting on the invisible bench. Can I join you? What are you guys doing? We are sitting on the invisible bench. No, aren't. I moved this bench. Ha ha ha. Let's do again that. What are you guys doing? We are sitting on this invisible bench. No, I am finished on this bench. What are you guys doing? We are moving on this invisible bench. I had invisible cake in their hall. Oh, thank you.